हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या सायन्स बाय शहा सर या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महा टीईटी 2026 करिता सामान्य विज्ञान विषयाचे काही PYQ पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि नंतर व्हिडिओला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला किंवा उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे। चला आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, जो आपला पहिला प्रश्न आहे तो आहे 3, 11, 19, 37, 55 असणारी मूलद्रव्य आहेत। म्हणजे त्यांनी सांगितलं ॲटॉमिक नंबर दिलेत आपल्याला। ॲटॉमिक नंबर कोणकोणते दिलेत? त्यांनी ॲटॉमिक नंबर दिला आपल्याला 3, बरोबर। त्यानंतर दिला 11, त्यानंतर 19, त्यानंतर 37 आणि शेवटी दिला 55। आता जरी आपल्याला हे मोठेवाले ॲटॉमिक नंबर माहित नसतील पण आपल्याला 20 पर्यंत तरी एलिमेंट्स माहित असणं गरजेचं आहे मूलद्रव्य। मला माहित आहे की 3 ॲटॉमिक नंबर हा लिथियमचा असतो Li, 11 हा सोडियमचा असतो Na आणि 19 हा कोणाचा असतो? पोटॅशियमचा असतो। हे सुद्धा माहित आहे, बरोबर आहे। इथं असतो रुबिडियम आणि इथं असतो सीझियम, बरोबर आहे। आणि मला हे सुद्धा माहित आहे की हे सर्व जे आहेत एका ग्रुप मधले एलिमेंट्स आहेत, एका ग्रुप मधले आहेत, कळालं? एका ग्रुप मधले एलिमेंट्स आहेत। आणि हा जो ग्रुप आहे याचं जर का मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं या 3चं, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं काय होते? 2,1 म्हणजे शेवटी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 1। म्हणजे हा कोणता ग्रुप आहे? पहिला ग्रुप आहे। कोणता ग्रुप आहे? पहिला ग्रुप। आणि पहिल्या ग्रुपला म्हणतात अल्कधर्मी धातू। काय म्हणतात? अल्कधर्मी धातू। अल्कधर्मी धातूला इंग्लिश मध्ये अल्कली मेटल म्हणतात, अल्कली मेटल्स, कळालं? नंतर अल्कली धर्मी मृदा धातू हे कोणाला म्हणतात? हे म्हणतात ग्रुप 2 ला, ग्रुप 2, ठीक आहे। दुसरा जो ग्रुप असतो का आवर्त सारणी मधला दुसरा ग्रुप, त्याला आपण आम्लारी धर्मी मृदा धातू म्हणतो। हॅलोजन कोणत्या ग्रुपला म्हणतात? ग्रुप 17 ला। जीपी म्हणजे काय? ग्रुप। ग्रुप 17 ला काय म्हणतात? हॅलोजन म्हणतात। निष्क्रिय वायू कोणाला म्हणतात? तर ग्रुप 18 ला म्हणतात। नोबल गॅसेस, काय? नोबल गॅसेस म्हणतात त्याला, नोबल गॅसेस। नोबल गॅसेस म्हणजेच काय? निष्क्रिय वायू। आणि हे नोबल गॅसेस कोणत्या ग्रुपमध्ये राहतात? 18व्या ग्रुपमध्ये राहतात, कळालं? हा प्रश्न जो होता टीईटी 2017 ला विचारलेला होता, ठीक आहे। अगदी महत्वाचा आणि चांगला प्रश्न होता, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं। म्हणजे कमीत कमी आपल्याला 20 पर्यंत एलिमेंट्स तरी माहित असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो। सगळ्यांनी 20 पर्यंत एलिमेंट्स माहित ठेवलेच पाहिजे, कमीत कमी आले पाहिजे। जास्त माहित असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे। आणि कोणत्या ग्रुपमध्ये काय येतं, त्याची व्हॅलेन्सी किती आहे हे आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे। जसं की आता दुसरा धर्म आम्लारी धर्मी मृदा धातू, अल्कलाइन अर्थ मेटल म्हणतात त्याला आपण, बरोबर आहे। ते कोणते असतात? बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम। हॅलोजन्स कोणकोणते आहेत? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्कटाईन। निष्क्रिय व्हॅल्यू हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे काय आहेत? निष्क्रिय वायू, नोबल गॅसेस आहेत। मग आपल्याला माहित असणं हे गरजेचं आहे। असे प्रश्न वारंवार जे आहे महा टीईटी मध्ये विचारले जातात। आता यावेळेस हे विचारलं तर दुसऱ्या वेळेस दुसरा काय विचारू शकते? त्यांनी आता यावेळेस हे विचारलं 3, 11, 19, 37, 55। आता त्यांनी विचारलं आपल्याला 4, 12, 20, 38 आणि 56। सांगा हे कोणत्या याच्यामधले एलिमेंट्स आहेत? म्हणायचं हे सरळ सरळ आम्लारी धर्मी मृदा धातू आहेत, कारण की मी 1 न जोडवलं। 3च्या नंतर 4 बेरिलियम आहे, सोडियमच्या नंतर मॅग्नेशियम, पोटॅशियमच्या नंतर कॅल्शियम, कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे डाऊन सिंड्रोम च्यामुळे होतो। डाऊन सिंड्रोम एका बिमारीचं नाव आहे, ठीक आहे। डाऊन सिंड्रोम हे कशामुळे होते त्यांनी आपल्याला विचारलं। अतिशय चांगला आणि व्यवस्थित आणि असे प्रश्न तुम्हाला महा टीईटी मध्ये येऊ शकतात, बरं। हा प्रश्न टीईटी 2016चा आहे। पहा काय म्हटलं त्यांनी? जीवनसत्वाची कमतरता, नाही, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे डाऊन सिंड्रोम होत नाही। डाऊन सिंड्रोम ही एक जेनेटिक डिसऑर्डर आहे। हा कोणता डिसऑर्डर आहे? जेनेटिक डिसऑर्डर आहे, डिसऑर्डर, कळालं? सर्वांनी लक्षात ठेवायचं की कोणती जेनेटिक डिसऑर्डर आहे, कोण? जेनेटिक डिसऑर्डर आहे डाऊन सिंड्रोम। मग जनुक उत्परिवर्तन याच्यामुळे नाही होत। नंतर 21व्या जोडीमध्ये जास्त गुणसूत्र, हो 21व्या जोडीमध्ये जर का एक जास्त गुणसूत्र झाला
तर बिमारी होते कोणती? डाऊन सिंड्रोम. संप्रेरकाचे असंतुलन याच्यामुळे सुद्धा होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, महत्वाच्या गोष्टी तुम्हाला आधी सांगतो. आपल्या बॉडीमध्ये टोटल क्रोमोझोम 23 पेअर राहतात. क्रोमोझोम्स लक्षात ठेवा, इकडे लक्ष द्या. क्रोमोझोम्स किती आहेत कोणी विचारलं तर म्हणायचं किती? 23 पेअर. बरोबर आहे, जोड्या आहेत 23 जोड्या. आणि त्या 23 जोड्यापैकी 22 जोड्या ह्या ऑटोसोमच्या आहेत, ऑटोसोम्स. आणि एक जोडी जी आहे एक ती सेक्स क्रोमोझोमची आहे, त्याला आपण सेक्स क्रोमोझोम म्हणतो. सेक्स क्रोमोझोम. बरोबर, एक जोडी सेक्स क्रोमोझोमची आणि 22 जोड्या ऑटोसोमच्या. आता मी जर का 22 जोड्या काढतो म्हटलं तर मग ही पहिली जोडी, ही दुसरी जोडी, ही तिसरी जोडी. आता हे मी आलो 21व्या जोडीवर. कोणत्या जोडीवर आलो? 21व्या. 21व्या जोडीमध्ये फक्त 2च राहायला पाहिजे तर क्रोमोझोम, पण 2च्या ऐवजी तिथे किती राहतात? 3 राहतात. यालाच ट्रायसोमी म्हणतात. काय म्हणतात? ट्रायसोमी ऑफ 21 क्रोमोझोम. हे सुद्धा लक्षात ठेवा. डाऊन सिंड्रोम ट्रायसोमीमुळे होतो. आणि डाऊन सिंड्रोमचे काही महत्वाचे फीचर्स आहेत. म्हणजे त्यांचा चेहरा जे राहते मंगोलियन लुक, गोल चेहऱ्याचे लोक राहतात. हातापायाचे बोट आणि हे जे पाम राहते छोटं राहते. तोंडातून वारंवार लाळ पळत राहते. ते मेंटली रिटार्डेड राहतात, म्हणजे त्यांना समजत नाही जास्त. कळालं? आणि त्यांचं जे आयुर्मान राहतं म्हणजे ते जास्त काळपर्यंत जिवंत राहू शकत नाही. ठीक आहे, त्यांना बिमाऱ्या लवकर होतात. डाऊन सिंड्रोम. ठीक आहे, स्पेशल चाइल्ड असतात. हा, तर कळालं. या प्रश्नाचं उत्तर होतं 21व्या जोडीमध्ये जास्त गुणसूत्र. जास्त म्हटलं त्यांनी, एक जास्त असतो म्हणून त्याला ट्रायसोमी म्हटलं मी. असायला पाहिजे होते 2, पण एक काय झाला? जास्त झाला. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे एलपीजी ची गळती ओळखण्यासाठी त्यात मिसळलेला पदार्थ म्हणजे हा होय. अतिशय चांगला आणि सर्वांना कामी पडेल असा प्रश्न आहे. एलपीजी म्हटलं त्यांनी पहिले. बरोबर आहे, एलपीजी गॅस आपल्या घरीच असतो. आपण ज्याच्यावर आपल्या घरी जे जेवण बनतं एलपीजी गॅसवर बनतं. त्या गॅसमध्ये कोणतीही लिकेज झालं तर ते आपल्याला ओळखायला येते. एक वेगळी स्मेल येते बघा. बरोबर आहे, लिकेज झालं तर ते लिकेज, तो जो स्मेल आहे तो कशामुळे येतो ते ओळखण्यासाठी काय टाकलेलं आहे? तर ओळखण्यासाठी त्यामध्ये टाकलेलं आहे इथिल मर्कॅप्टन. लक्षात ठेवजा, इथिल मर्कॅप्टन हा एलपीजी गॅसचा कंटेंट नाहीये. एलपीजी मध्ये इथिल मर्कॅप्टन नसतो, तो वरून टाकला जातो. का टाकला जातो? की तिथं कुठं गळती झाली ना तर ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. नाहीतर गॅस लिकेज होत आहे आणि आपल्याला समजणारी नाही. कारण की हे एलपीजी जे आहे, एलपीजी मध्ये 2 गॅस महत्वाचे असतात. एक कोणता असतो याच्यामध्ये? ब्युटेन. कोणता असतो? ब्युटेन गॅस असतो. कोणामध्ये? ब्युटेन. बरोबर, ब्युटेन गॅस असतो एक. आणि दुसरा यासोबत अजून काय असतो? प्रोपेन सुद्धा असतो याच्यामध्ये. ब्युटेन आणि प्रोपेन हे महत्वाचे कंपोनंट आहेत. कुणाचे? एलपीजीचे. मग एलपीजी मध्ये इथिल मर्कॅप्टन वरून ऍड केला जातो. कशासाठी? की त्याची गळती आपल्याला समजली पाहिजे. कारण की या दोघांना, ब्युटेनला आणि प्रोपेनला काय नाही आहे? स्मेल नाही. याला स्मेल नाही. याला कोणत्याही प्रकारचा वास, दुर्गंध, सुगंध काहीच नाहीये. कोणाला? ब्युटेन आणि प्रोपेनला. मग आता हे लिकेज होत असेल तर आपल्याला कळणार नाही, म्हणून काय टाकलेलं आहे? इथिल मर्कॅप्टन टाकलेलं आहे. दुसरे पर्याय पाहून घ्या. मिथेनॉल. मिथेनॉलला वूड स्पिरिट म्हणतात. काय म्हणतात? वूड स्पिरिट. मिथेनॉलला वूड स्पिरिट म्हटल्या जातं. ऍसिटोन. ऍसिटोन हा नेल पेंट रिमूव्हर आहे. नखपालिश काढण्यासाठी वापरला जातं याला. ठीक आहे, नेल पेंट रिमूव्हर. नेल पेंट रिमूव्हर. ठीक आहे, ऍसिटोन. ऍसिटोन हा एका प्रकारचा काय आहे कोणी विचारलं तर म्हणायचं कीटोन आहे. काय आहे? कीटोन. याचा फॉर्म्युला काय आहे कोणी विचारलं तर म्हणायचं ऍसिटोनचा फॉर्म्युला आहे CH3 C डबल बॉन्ड OCH3 म्हणजे ऍसिटोन. कळालं? हा प्रश्न TET 2021 चा आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला महा TET मध्ये येणाऱ्या 28 जूनला नक्की विचारू शकतात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे 2 हाडे एकमेकांशी च्यामुळे जोडली जातात. चांगला प्रश्न विचारला त्यांनी. 2 हाडं आहेत ते एकमेकांना जोडायची आहे, तर मग त्याला कशाने जोडले जातात? तर त्याला जोडलं जाते अस्थिबंधानं. कशाने जोडलं जातं? अस्थिबंध. अस्थिबंधाला इंग्लिश मध्ये लिगामेंट म्हणतात. काय म्हणतात?
लिगामेंट अस्थिबंध. अस्थिबंध हा हाडाला हाडाशी जोडते, दोन हाडे, बरोबर आहे, हाडाला हाडाशी जोडणारा कोण असतो? अस्थिबंध, लिगामेंट. मग तंतू नाही, स्नायुरज्जू कशाला म्हणतात? स्नायुरज्जू कशाला म्हणतात? स्नायुरज्जू म्हणतात टेंडॉनला. टेंडॉन. टेंडॉन कोणाला कोणाला जोडतो? मसलला. मसलला कशाशी जोडतो? बोनसोबत. कळालं? म्हणजे स्नायू जे असतात, स्नायूंना कशाशी जोडतो? हाडांशी जोडतो. हाडांशी जोडतो. कोण जोडतो? टेंडॉन, स्नायुरज्जू. आणि अस्थिबंध हा कोणाला कोणाशी जोडतो? हाडाला हाडाशी जोडतो. म्हणजे हे दोन्ही महत्वाचे होते, लक्षात ठेवा. तंतू काय असतात? तंतू आपल्याला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात, ताकद प्रोव्हाइड करतात. कळालं? हा प्रश्न टीईटी 2019 चा आहे. असाच प्रश्न आता अस्थिबंध विचारलं तर यावेळेस 2026 ला स्नायुरज्जू बद्दल विचारू शकतात. म्हणून सर्वांनी हे व्यवस्थित नोट्स काढून ठेवायच्या आणि व्यवस्थित लक्ष द्यायचं. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे कॅल्शियम 2 पॉझिटिव्ह आयन मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील? सरळ सरळ पहिले तर तुम्हाला नाही का कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर माहित असला पाहिजे. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती? 20. त्याच्यावर चार्ज किती आहेत? 2 पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह असेल तर ते मायनस करायचे. किती पॉझिटिव्ह आहे? 2. मग याच्यातून 2 मायनस करा. उत्तर किती आलं? 18. झालं. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. टीईटी 2021 चा हा प्रश्न आहे. मग आता दुसरा कोणता असेल समजून घ्या. इकडे बघा, जेव्हा पॉझिटिव्ह असेल तेव्हा काय केलं आपण? मायनस केलं. मग मायनस असेल तर आपण काय करणार? प्लस करणार. कळालं? म्हणजे इकडे बघा, असं लिहून असतं सल्फर 2 मायनस, असं लिहून असतं. तर पहिले सल्फरचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 16. पण -2 आहे म्हणल्यावर काय केलं असतं मी? +2. उत्तर किती असतं? 18. ठीक आहे, याचंही उत्तर आलं असतं 18 आणि या कॅल्शियम 2 पॉझिटिव्हचंही उत्तर किती आलं? 18 आलं असतं. म्हणजे हे कॅल्शियम 2 पॉझिटिव्ह आणि S2 निगेटिव्ह हे आयसो इलेक्ट्रॉनिक आहे, म्हणजे यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन सारखे आहेत. कळालं? असाही प्रश्न विचारू शकते. असे 2 स्पीसीज सांगा ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन सारखे आहेत. मग कोणाकोणामध्ये इलेक्ट्रॉन सारखे आहेत? कॅल्शियम 2 पॉझिटिव्ह आणि सल्फर 2 निगेटिव्ह या दोघांमध्ये इलेक्ट्रॉन्स कसे आहेत? सारखे आहेत. अतिशय चांगला प्रश्न होता टीईटी 2021 चा. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. जीवनसत्व ई. कोणतं जीवनसत्व? विटॅमिन कोणता म्हटलं त्यांनी? ई च्या कमतरतेमुळे हा दोष निर्माण होतो. अतिशय चांगला प्रश्न आहे. नेहमी महाटीईटी ही विटॅमिन्सवर प्रश्न विचारतेच. विटॅमिन किती आहे? 6 आहेत. ए, बी, सी, डी, ई आणि के. बरोबर आहे. मग आपण सर्व विटॅमिन्स पाहून घ्यायचे. ठीक आहे, आपल्या नजरेखालून विटॅमिन्स गेले पाहिजे, त्यांचे नावं गेले पाहिजे, कोण फॅट सोल्युबल आहे, कोण वॉटर सोल्युबल आहे, कशाच्या कमतरतेमुळे कोणती बिमारी होती हे आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. जे विद्यार्थी महाटीईटीचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी सुद्धा, आणि जे विद्यार्थी एमपीएससीचा व इतर कोणत्या एक्झामचा अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा विटॅमिन्स हे अत्यंत महत्वाचे आहेत. विटॅमिन्सवर प्रश्न विचारले जातातच, वारंवार प्रश्न विचारले जातात. तर पहा, विटॅमिन ई च्या कमतरतेमुळे काय होतं? रक्तस्राव होतो का? वांजपणा. हिरड्यामधून रक्तस्राव होतो का? झाडांची वाढ न होणे. हे तर होतच नाही, शक्यच नाही. मग हिरड्यामधून रक्त जाणं होत नाही, वांजपणा येतो. विटॅमिन ई ची कमतरता असेल तर इनफर्टिलिटी होते. इनफर्टिलिटी. ठीक आहे, इनफर्टिलिटी म्हणजे वांजपणा. स्त्रियांना मुलं बाळ होत नाहीत विटॅमिन ई च्या कमतरतेमुळे. पुरुषांना सुद्धा मुलं बाळ होत नाही. कशामुळे? विटॅमिन ई च्या कमतरतेमुळे. आणि हा प्रश्न टीईटी 2016 चा आहे. कळालं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी 4 कप्प्यांचे हृदय असणारा सरीसृप कोणता? सरीसृप जो आहे म्हणजे काय? रेप्टाइल्स. कोणता असा रेप्टाइल आहे म्हटलं त्यांनी? बरोबर, ज्याच्या हृदयामध्ये किती कप्पे आहेत? 4 कप्पे. 4 कप्पे असणारा रेप्टाइल कोणता? तर मगर, क्रॉकोडाईल. क्रॉकोडाईलच्या हृदयामध्ये, मगराच्या हृदयामध्ये 4 कप्पे असतात. तसं जर का आपण पाहला, साप, सरडा, कासव या तिघांमध्ये यांच्या हृदयामध्ये किती कप्पे आहेत? 3 कप्पे आहेत. ठीक आहे, मी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो तुम्हाला. हा प्रश्न टीईटी 2017 चा आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं. इकडे पहा, मासे, मग कोणतेही मासे राहू द्या. ठीक आहे, नंतर उभयचर,
अजून कोण? सरीसृप, रेप्टाइल्स. अजून कोण? मॅमल्स म्हणजे आपण. आणि नंतर कोण? एव्ज म्हणजे काय? पक्षी. तर मॅमल्स आणि एव्ज यांच्या हृदयामध्ये किती कप्पे असतात? 4 कप्पे असतात. लक्षात ठेवा, 4 कप्प्याचं हृदय कोणाचं असतं? मॅमल्सचं आणि एव्ज मध्ये सगळ्या पक्षी. एव्ज म्हणजे काय? पक्षी सर्व. तर पक्ष्यांचं जे हृदय राहतं ते किती कप्प्यांचं राहतं? 4 कप्प्यांचं राहतं. आणि मॅमल्स म्हणजे ज्यांना हे पिन्ना असतात त्यांचं हृदय सुद्धा किती कप्प्यांचं असते? 4 कप्प्यांचं असते. रेप्टाइल्स आणि उभयचर यांचं जे हे राहते काय म्हणते हृदय, ते किती कप्प्यांचं राहते? 3 कप्प्यांचं राहते. आणि माशांचं 2 कप्पे. लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे, हे तुम्हाला वारंवार विचारले जाऊ शकते. यावेळेस महाटीईटी 2026 ला सुद्धा हा प्रश्न तुम्हाला दिसू शकते. ठीक आहे, चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या पूर्वी मी तुम्हाला परत सांगत आहे, जर माझा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल, आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करण्याचा प्रयत्न करा. जर कोणी विद्यार्थी शिकायचा असेल त्याला, तर त्याला फ्रीमध्ये काहीतरी मिळेल, त्याचा फायदाच होईल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न होता 10A. ए म्हणजे काय? एम्पियर. ए म्हणजे काय आहे? एम्पियर. 10A विद्युत धारा म्हणजे करंट. बरोबर, करंट म्हणजे 10 एम्पियर करंट म्हणजे काय? आता सरळ आपल्याला नाही का करंटचा फॉर्म्युला माहित पाहिजे. काय असतो? I = काय फॉर्म्युला असतो? Q/C. Q म्हणजे काय असतं? चार्ज, विद्युत भार भागीला काय? वेळ. आणि विद्युत भाराचं जे एकक आहे ते आहे कुलम, C. आणि याचं वेळाचं जे युनिट आहे ते काय? सेकंद. मग आता मला सांगा, इथं तुम्हाला पर्यायामध्ये कुठं काही दिसते का? हे C आणि S. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. होता. फक्त आपल्याला युनिट जरी माहित असेल ना वेगवेगळ्या गोष्टींचे, तर आपण असे प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकतो. हा प्रश्न TET 2021 चा आहे आणि अत्यंत महत्वाचा हा प्रश्न होता. विद्यार्थी मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढा, लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेत चला पुढे चला पुढच्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे झिंक फॉस्फेटचे रेणुसूत्र आहे. त्यांनी विचारलं आपल्याला की झिंक फॉस्फेट जे आहे त्याचे रेणुसूत्र काय? पहिले तर झिंक म्हटल्यावर काय? Zn. आणि फॉस्फेट म्हटल्यावर काय असते? PO4. फॉस्फेट म्हटल्यावर PO4च आलं पाहिजे. कळालं? नंतर त्यांच्यावरचे चार्ज आपल्याला माहित असले पाहिजे. झिंकवर चार्ज असतो 2 आणि फॉस्फेटवर चार्ज असते 3. -3 असते, याच्यावर +2 असतो. बरोबर, पण ते आपण प्लस मायनस लिहायचंच नाही. प्लस मायनस लिहायचं नाही, आपल्याला माहित असलं पाहिजे फक्त, पण इथं लिहायचं नाही. आता इथं काय करायचं? क्रॉस. काय करायचं? क्रॉस. हा केला क्रॉस. आता मला सांगा, Zn पहिले लिहिला Zn. त्यानंतर काय येणार? 3. नंतर काय येणार? PO4. म्हणजे हा पहिला नंबर, हा दुसरा नंबर, हा तिसरा नंबर, हा चौथा नंबर. PO4 नंतर काय? 2. Zn3 PO4/2. म्हणजे कोणता पर्याय दिसतोय सांगा? पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Zn3 PO4/2. समजलं का नाही? म्हणजे तुम्हाला पहिले तर एलिमेंटचे सिम्बॉल माहित पाहिजे आणि त्यांच्यावर असणारे चार्ज सुद्धा आपल्याला माहित असले पाहिजे. जर तुम्हाला ते माहित असतील तर तुम्हाला असे प्रश्न इझिली सॉल्व्ह करता येतील. आणि महाटीईटी असे प्रश्न वारंवार विचारत आहे. 2026 ला सुद्धा तुम्हाला असा प्रश्न दिसू शकतो. म्हणून सर्वांनी 9वीचं पुस्तक काढायचं. 9वीच्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्ट मध्ये कशाला काय म्हणतात? हायड्रॉक्साईड म्हणजे OH, क्लोराईड म्हणजे Cl. मग त्यांच्यावर असणारे चार्ज ते माहित करून घ्यायचे. OH वर चार्ज -1, क्लोराईड वर चार्ज -1, ब्रोमाइड वर -1. कळालं? सल्फेट वर -2, कार्बोनेट वर -2. हे आपल्याला माहित असले पाहिजे. ते जर का माहित असेल तुम्हाला, तो जर का चार्ट तुम्ही पाठ केला तर असे प्रश्न इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कळालं? चला, हा प्रश्न कधीचा होता? TET 2017 चा होता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे अवश्राव्य ध्वनीची वारंवारता आहे. एक महत्वाचा आणि अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. आणि हे वारंवार मी पाहिले, 3ही प्रश्न पाहिले बरं. जे आपल्याला ऐकू येत नाही, म्हणजे आपल्या आवाजापेक्षा कमी असतो त्यांची फ्रिक्वेन्सी, त्याला म्हणतो आपण अवश्राव्य.
म्हणजे ते आपल्याला ऐकू येत नाहीत, पण त्यांची फ्रिक्वेन्सी जी आहे वारंवारता ती कमी असते. नंतर मग श्राव्य म्हणजे ते आपल्याला ऐकू येतात. आणि त्याच्यानंतर अजून एक असतं जे आपल्याला ऐकू येत नाही, पण वटवागुळ आणि अल्ट्रासोनिक म्हणजे सोनोग्राफीमध्ये तो आवाज वापरला जातो. मग ते काय असतात बघा, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी आहेत. तर अवश्राव्य ध्वनीची वारंवारता किती असते? 20 हर्ट्झ पेक्षा कमी असते. सर्वांनी लक्षात ठेवायचं, 20 हर्ट्झ पेक्षा कमी अवश्राव्य. 20 ते कुठे गेलं? 20 ते हे वालं हे श्राव्य झालं. हे कोणतं झालं? श्राव्य. श्राव्याला म्हणतात. ठीक आहे, हे श्राव्य. नंतर याच्यापेक्षा जास्त म्हटल्यावर हे परिश्राव्य म्हणतात, त्याला अल्ट्रासोनिक. अल्ट्रासोनिक अल्ट्रासोनिक ठीक आहे, कळलं सर्वांना? श्राव्य म्हणजे ऑडिबल. ऑडिबल म्हणजे जो आपल्याला ऐकू येतो असा, कळालं? आणि 20 हर्ट्झ पेक्षा कमी म्हणजे काय? अवश्राव्य, जो आपल्याला ऐकू येत नाही, त्याची फ्रिक्वेन्सी कमी राहते. हा प्रश्न टीईटी 2019 चा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे चला. विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्या या सेशन मधला शेवटचा प्रश्न आहे. पहा, त्यांनी काय विचारलं? मध्ये जलाभिसरण संस्था असते. जलाभिसरण संस्था म्हणजे काय? त्याला इंग्लिश मध्ये वॉटर कॅनाल सिस्टीम म्हणतात. वॉटर कॅनाल सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, वॉटर कॅनाल सिस्टीम हे राहते कशामध्ये? स्पंज मध्ये राहते. स्पंज म्हणजे सायकॉन. सायकॉन हे त्याचं एक्झाम्पल झालं. हे स्पंज जे असतात यांच्यामध्ये कोणती सिस्टीम असते? वॉटर कॅनाल सिस्टीम असते. मासा म्हणजे पायसेस, तारा मासे म्हणजे स्टारफिश, झुरळ म्हणजे कॉकरोच. हा प्रश्न टीईटी 2021 चा होता. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी वारंवार आपल्याला अॅनिमल क्लासिफिकेशनवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. मग ऍटम, न्यूक्लियस, ऍटमवर प्रश्न विचारलेले आहेत. अजून कशावर विचारलेले आहेत? ऍसिड बेस सॉल्टवर प्रश्न विचारलेले आहेत. मॉलिक्युल्सवर प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे असे टॉपिक सर्वांनी व्यवस्थित करून ठेवायचे आहेत. आणि माझा व्हिडिओ जर का तुम्हाला उपयोगी वाटला असेल, आवडला असेल, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.